विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयामध्ये सर्व पत्रकारांचं आणि ही पत्रकार परिषद लाईव्ह पाहणाऱ्या सर्व मतदारांचं, बंधूंचं आणि भगिनींचं मी स्वागत करतो, अभिनंदन करतो। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने गेली 24 वर्ष या तालुक्यात सर्व श्रमिकांचे प्रश्न अत्यंत चिकाटीने लावून धरले, प्रचंड संघर्ष केले आणि केवळ अकोल्यातच नव्हे तर संबंध महाराष्ट्रभर आणि देशभर अकोल्याची आणि अकोल्याच्या मातीची ओळख होईल अशा प्रकारचं काम अकोल्याच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केलेलं आहे। भारतीय कम्युनिस्ट पक्ष जे आमचे मित्र पक्ष आहे त्यांनी यापूर्वी या मातीमध्ये प्रदीर्घ असं काम केलेलं आहे आणि त्यामुळे अकोले तालुक्याची भूमी ही एक प्रकारे डाव्या पक्षांची किंवा डाव्या विचारांची भूमी आहे असं नावलौकिक ह्या भूमीला प्राप्त झालेलं आहे। या अशा प्रकारच्या विचारांची पाठिंबा आज आम्ही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि डाव्या पक्षांच्या वतीने महाविकास आघाडीला दिलेला आहे। महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी आज मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली एक अभियान सुरू करण्यात येत आहे, जे आज 11 वाजल्यापासून सुरू होईल आणि ते 15 तारखेपर्यंत चालेल। साधारणपणाने 200 कार्यकर्त्यांची टीम संबंध आदिवासी भागामध्ये आणि त्यानंतर बिगर आदिवासी भागामध्ये मुक्कामी राहील आणि 24 तास राऊंड द क्लॉक जे सगळं करावं लागेल ते ह्या निवडणुकीमध्ये धर्मनिरपेक्ष पक्षांचा, आदिवासींचं हितरक्षण करणारा आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांचं आणि असंघटित कामगारांचं हितरक्षण करणारा जो विचार आहे त्या विचाराच्या बाजूने ही निवडणूक कशा प्रकारे जाईल यासाठी हा संबंध लाल वादळाचा जो अभियान आहे ते अभियान काम करणार आहे। काल महाराष्ट्रामध्ये निवडणुकीच्या अगोदरच्या चाचण्यांचे निकाल आले, त्याच्यामध्ये बहुतांशी चाचण्यांनी महाविकास आघाडीचा विजय होतोय आणि येतं सरकार हे महाविकास आघाडीचं असेल, मित्रपक्षांचा असेल असा कौल दिलेला आहे। या तालुक्यात जो काही विकास झाला त्याचं मुख्य कारण हे आहे की वेळोवेळी जे सरकार होतं त्या सरकारी पक्षाचा जर आमदार असेल तर निधी आणणं आणि वेगवेगळ्या प्रकारची विकास कामं करणं सहज शक्य होतं, अशा प्रकारचा अनुभव आपल्याला आलेला आहे। डॉक्टर किरण लहामटे यांनी जो काही थोडाफार निधी आणला त्याचं मुख्य कारण सुद्धा अजित पवारांच्या माध्यमातून ते सत्तेवर होते हेच ते कारण आहे। आता जर महाविकास आघाडीचं सरकार पुढील 5 वर्षामध्ये सत्तेवर जर येणार असेल आणि ते येऊ घातलेलं आहे तर स्वाभाविकरित्या निधीचं वाटप करण्याच्या बाबत सुद्धा मुख्यतः महाविकास आघाडीचा जर आमदार असेल तर तो निधी महाराष्ट्राच्या पातळीवर अकोल्यामध्ये आणणं सोपं जाणार आहे आणि म्हणून महाविकास आघाडीचं सरकार तर अकोल्यामध्ये महाविकास आघाडीचाच आमदार अशा प्रकारचं सूत्र हे आपल्याला अकोल्यात स्वीकारावं लागणार आहे। आमच्या मित्रपक्षांनी मध्यंतरीच्या काळामध्ये ही निवडणूक ते सुरुवातीला म्हणत होते की त्यांना विकासाच्या मुद्द्यावर करायची आहे, परंतु जो विकास ते दाखवतायत तो विकास प्रत्यक्षामध्ये केवळ काही मोजक्या रस्त्यांपुरता सीमित राहिलेला आहे। कोल्हार-घुटीचा जो रस्ता आहे ते सांगतायत की हा रस्ता आणि एसटी स्टँडच्या बाबत केलेलं नूतनीकरण आणि बाजारतळ हे ते आयकॉन म्हणून दाखवतायत आणि हे आम्ही केलं म्हणजे तालुक्याचा विकास केला असं दाखवण्याचा ते प्रयत्न करतायत, परंतु वस्तुस्थिती फार वेगळी आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कोल्हार-घुटीचा जो रस्ता आहे त्या रस्त्याची मंजुरी ही महाविकास आघाडीचं जे सरकार होतं त्यापूर्वी ती झालेली मंजुरी आहे आणि मुख्यतः महाविकास आघाडीचं सरकार ज्यावेळी होतं त्याच वेळी कोल्हार-घुटी रस्त्याचं काम झालं। ही वस्तुस्थिती लपवण्याचा प्रयत्न डॉक्टर आमदार किरण लहामटे करताना आपल्याला दिसत आहेत। त्याचबरोबर पिंपरकण्याच्या रस्त्याचं व्हिडिओ शूटिंग करून सर्व आदिवासी भागात ते दाखवतायत, मात्र पिंपरकण्याचा सुद्धा जो पूल आहे त्याची मुख्य मंजुरी ही मागच्या सरकारने दिलेली आहे, त्यावेळचं ते डिझाईन आहे, त्यावेळची निधीची अलॉटमेंट आहे आणि महाविकास आघाडीने कोविडच्या काळात सुद्धा मोठ्या प्रमाणात निधी हा महाविकास आघाडीच्या माध्यमातून हा पिंपरकणे पुलाला दिलेला आपल्याला दिसतो आहे। बाजारतळ असेल किंवा रुग्णालयाच्या बद्दलच्या मंजुऱ्या असतील किंवा अगदी MIDCच्या बद्दलच्या मंजुऱ्या असतील, या ज्या सगळ्या फाईल्स आहेत त्या कोणत्या काळात जर पुढे गेल्या असतील तर त्या महाविकास आघाडीच्या काळात पुढे गेलेल्या आपल्याला दिसत आहेत।
त्यामुळे जो दावा करतायत की हे विकास पुरुष आहे, हे काही खरं नाही, ही वस्तुस्थिती आहे. दुसऱ्या बाजूला हे 2-4 कामं आपल्याला दिसतात, मात्र आदिवासी भागामध्ये आजही वाड्या वस्त्यांवर रस्ते पोहोचलेले नाही आहेत. आश्रमशाळांची अवस्था अत्यंत बिकट झालेली आहे. अंगणवाडीच्या इमारती गळक्या आहेत, तेथे मुलांना बसायला जागा नाही आहेत. त्यामुळे एकंदरीतच पिण्याच्या पाण्याची सोय नाही, वीज पोहोचलेली नाही, रस्ते झालेले नाहीत. एकंदरीत आदिवासी भागात विकासाच्या प्रश्नावर ज्यावेळी बोललं जातं त्यावेळी काही लोक प्रभावित होतात, परंतु उर्वरित अकोले तालुका त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात संताप तयार होतो आणि कुठे आहे विकास असा प्रश्न अकोले तालुक्यातील ग्रामीण जनता विचारते. गावागावामध्ये ज्यावेळी डॉक्टर किरण लहामटे जातात त्यावेळी सभांमध्ये उठून आमच्या रस्त्यांचं काय झालं, आमचा नारळ फुटला, आमचा भलक लागला, मात्र आमचा रस्ता का सुरू झाला नाही, अशा प्रकारच्या तीव्र प्रतिक्रिया ग्रामीण भागामधून उमटतात. आणि त्यामुळे हे सगळं चित्र पालटतंय. विकासाचा जो काही बागुलबा ते उभा करतायत त्याच्यावर आपण जिंकणार नाही हे पक्क झाल्यानंतर त्यांनी ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावरून धर्माच्या मुद्द्यावर नेण्याचा प्रयत्न केला. अत्यंत चुकीच्या अशा प्रकारचा अर्थ एका शब्दाचा लावण्यात आला आणि मग विकासाच्या मुद्द्यावर आपण ग्रामीण भागामध्ये, आदिवासी भागामध्ये नापास होतोय हे लक्षात आल्यानंतर निवडणूक सबंधपणाने धर्मावर आणि जातीवर नेण्याचा प्रयत्न ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर डॉक्टर किरण लहामटेने केलेला आहे. आज आम्ही जे अभियान सुरू करतोय त्या अभियानाचा आत्माच हा आहे की त्यांना ही निवडणूक जाती आणि धर्मावर न्यायची आहे, त्यांना ही निवडणूक नॉन इश्यूजवर न्यायची आहे. आपण विकासाचा जो मुद्दा मांडतोय तो नापास झालेला आहे हे लक्षात आल्यानंतर भावनेवर त्यांना निवडणूक न्यायची आहे. आजच्या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून ज्या अभियानाची आम्ही घोषणा करतोय त्या अभियानाचा मुख्य उद्देश ही निवडणूक आम्हाला शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर न्यायची आहे. आम्हाला त्यांना जाब विचारायचा आहे की मोठ्या प्रमाणात सोयाबीन उत्पादक पट्टा ह्या अकोल्यामध्ये आहे. सोयाबीनचे भाव 11,000वर गेलेले होते, ते आज आपण पाहतोय 3,500-4 हजारावर खाली आलेले आहेत. लाडक्या बहिणीला 1,500 रुपये तुम्ही द्यायचे, मात्र एका क्विंटलमध्ये 400 ते 500, 700 ते 800 रुपये प्रति क्विंटल सोयाबीनच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा आणि लाडक्या बहिणीचा खिसा कापायचा. दुसऱ्या बाजूला दूध उत्पादक पट्टा ह्या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे. दुधाचं मोठं आंदोलन आम्ही दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती आणि किसान सभेनं राज्यभर केलं. आमच्या दुधाचे भाव 34 रुपयावर गेलेले असताना आज आम्हाला 24 रुपयाचा दुधाचा भाव द्यायचा, प्रति लिटर 10 रुपये दररोज शेतकऱ्यांचा खिसा कापायचा. माय माऊल्या शेतामध्ये आणि गोठ्यामध्ये राबतात, त्यांच्या गाईच्या दुधाला प्रति लिटर 10 रुपये तोट्यात घालायचे, वर्षभर कमी भाव द्यायचा आणि मग नालूल चांगल करण्यासाठी 1,500 रुपये त्या माऊलीच्या खिशामध्ये आणि अकाउंटमध्ये टाकायचे. तिसऱ्या बाजूला ज्यावेळी टोमॅटो आमचे प्रचंड स्वस्त झालेले होते, त्याला भाव मिळत नव्हता, त्यावेळी आम्ही आमचे सगळे टोमॅटो रस्त्याच्या कडेला फेकून देत होतो. त्यावेळी शेतकऱ्यांना टोमॅटोसाठी मदत करायची नाही आणि मात्र टोमॅटोला जादा भाव मिळायला लागला की नेपाळवरून टोमॅटो आयात करायचे आणि टोमॅटो उत्पादकांना खड्ड्यात घालायचं, त्यांची लूट करायची आणि निवडणुका आल्यानंतर म्हणायचं की हे घ्या 1,500 रुपये, आम्हाला मतदान करा. हे सगळं शेतकऱ्यांना कळतं. त्यामुळे ह्या सगळ्या अभियानामध्ये दूध उत्पादकांच्या गोठ्यापर्यंत आम्ही जाणार आहोत. हे 200 कार्यकर्ते या सगळ्या अभियानामध्ये सोयाबीन उत्पादकांच्या आम्ही दारादारापर्यंत जाणार आहोत. त्या सगळ्या अभियानामध्ये टोमॅटो उत्पादकांच्या दारादारामध्ये जाणार आहोत आणि धर्म आणि जातीच्या आधारावर त्याला तुम्ही पाठिंबा देत आहात. डॉक्टर किरण लहामटे अशा प्रकारच्या सरकारला तुम्ही पाठिंबा देत आहात, शेतकऱ्यांना लुटणाऱ्या सरकारला तुम्ही पाठिंबा देत आहात. त्यामुळे शेतकरी तुम्हाला मतदान करणार नाही हे सांगण्यासाठी आम्ही शेतकऱ्यांपर्यंत जातो आहोत. दुसऱ्या बाजूला आदिवासी पट्ट्यामध्ये आमचं हे सगळं अभियान जातंय. आदिवासींना वनवासी म्हणायचं, त्यांना प्रतारित करायचं. आमचा प्रचंड लढा ज्यावेळी हिरडा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये होतो, हिरड्याला रास्त भाव मिळावा यासाठी होतो, त्यावेळी त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं आणि आज आदिवासींच्या प्रश्नावर गावागावामध्ये जाऊन मतं मागायची, हे या तालुक्यामध्ये चालणार नाही. आमचं हे सगळं अभियान आदिवासी भागामध्ये जाणार आहे. हिरडा उत्पादक शेतकऱ्यांच्या दारात जाऊन किसान सभेने जो प्रचंड लढा केला आणि त्यामुळे आधार भावाची लढाई जी पुढे गेली त्याची आठवण आम्ही सबंध आदिवासी पट्ट्यामध्ये करणार आहोत. त्याचबरोबर पेसा कायद्याच्या अंमलबजावणीचा मुद्दा जो आहे तो आदिवासी भागामध्ये आम्ही घेऊन जाणार आहोत.
आदिवासी विद्यार्थी हे पेसाच्या अंतर्गत त्यांच्या ज्या भरत्या होतात त्याच्यामध्ये ह्या सरकारने कशा प्रकारची गद्दारी केली, जे उपोषण झालं नाशिकला त्याच्यामध्ये जो शब्द दिला होता तो सुद्धा कशा प्रकारे फिरवला गेला हे आदिवासी भागामध्ये गावागावात जाऊन आम्ही समजून सांगणार आहोत, त्याची आठवण आम्ही करून देणार आहोत. हा तालुका राघोजी भांगरेंचा तालुका आहे. त्याचबरोबर हा तालुका त्याच पातळीवर बिगर आदिवासींचं नेतृत्व करणाऱ्या आणि संबंध क्रांतीचं नेतृत्व करणाऱ्या लोकांचा सुद्धा तालुका आहे. आदिवासी आणि बिगर आदिवासींमध्ये जी फूट पाडण्याचं पाप काही लोक गेले अनेक दिवस करतायत त्याच्यामधलं जे कारस्थान आहे हे सुद्धा गावागावामध्ये आम्ही जाऊन सांगणार आहोत. या संपूर्ण अभियानामध्ये आदिवासी आणि बिगर आदिवासी एकजुटीचा नारा आम्ही पूर्ण ताकदीनं देणार आहोत. एका बाजूला राघोजी भांगरे आणि त्यांची संबंध क्रांतिकारक चळवळ, राया ठाकर आणि त्यांची क्रांतिकारक चळवळ, आणि दुसऱ्या बाजूला कोंडाजी नवले आणि त्यांची क्रांतिकारक चळवळ. त्याचबरोबर सगळ्या क्रांतिकारकांच्या नंतर स्वातंत्र्य युद्धामध्ये आदिवासी आणि बिगर आदिवासी यांनी घेतलेला सहभाग आणि त्यांची झालेली एकजूट, त्याचबरोबर जो मामलेदार मारला त्याच्यामध्ये सर्व पक्षांनी अन्याय आणि अत्याचाराच्या विरोधात केलेली एकजूट, हे सगळं आम्ही गावागावामध्ये जाऊन सांगणार आहोत. धर्म आणि जातीच्या आधारावर नव्हे, शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या आधारावर, सोयाबीनचे भाव, कापसाचे भाव, आमच्या ऊसाचे भाव, या शेतीमालाच्या भावाच्या आधारावर, आणि दुसऱ्या बाजूला आदिवासींचे प्रश्न, पेसा कायद्याचे प्रश्न, आमच्या आदिवासी वसतिगृहांचे प्रश्न, त्याचबरोबर आदिवासी अस्मितेचे, आदिवासी संस्कृतीचे प्रश्न, हे सगळे घेऊन त्या आधारावर निवडणुकीचा हा सगळा कार्यक्रम झाला पाहिजे, त्या आधारावर निवडणूक झाली पाहिजे, अशा प्रकारच्या एक प्रकारचं अभियान आम्ही या सगळ्यामध्ये राबवतोय. या अभियानाला जनतेनं साथ करावी आणि धर्म आणि जातीच्या आधारावर नव्हे, भावनिक मुद्द्यांवर नव्हे, तर शेतकरी आणि आदिवासींचे जे खरे प्रश्न आहेत या आधारावर मतदान करावं, महाविकास आघाडीच्या बाजूने कौल द्यावा, अशा प्रकारचं संबंध अभियान आज आम्ही सुरू करतोय. देशामध्ये, राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे. महाविकास आघाडीचं सरकार येणार असल्यामुळे निधी हा महाविकास आघाडीच्या सरकारच्या वतीनं तालुक्यात आणायचा असेल तर महाविकास आघाडीचाच आमदार आपल्याला निवडून द्यावा लागणार आहे, हे आम्ही सांगणार आहोत. आपण यावेळी अमित अशोकराव भांगरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने तिकीट दिल्यामुळे त्यांना आपण पाठिंबा देतोय. त्यांचं चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस हे असणार आहे, या चिन्हावर मतदान करा, अशा प्रकारचं हे अभियान असणार आहे. हे अभियान पोहोचवण्यासाठी पत्रकारांनी मदत केली, त्यांचा आभार व्यक्त करतो. आणि जनतेनं अभियानामध्ये सामील होऊन लाल बावटा, लाल वादळ आणि किसान सभेच्या ह्या प्रयत्नामध्ये भागीदारी करावी अशी विनंती आणि आव्हान आपल्याला करतो. धन्यवाद. इन्क्लाब जिंदाबाद. लाल सलाम.